शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरातील कोहिनूर मॉल येथील जिम मध्ये सुरू असलेला वाद अखेर एकमेकांना मारहाण करण्यापर्यंत पोहोचल्याची घटना घडली आहे। या प्रकरणात परस्पर विरोधी फिर्यादीमुळे तोफखाना पोलीस ठाण्यात 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे। पहिल्या फिर्यादीत विवेक दामोदर आहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिम ट्रेनर सद्दाम हुसेन शेख व इतर 7 ते 8 अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जास्तीचे आमिष दाखवून व्यापाऱ्याकडून तांदूळ खरेदी करून 1,11,60,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे। पियुष संजय शिवंगी असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे। त्यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। या प्रकरणी सतीश सिद्धप्पा कोरी, अथर्व अशोक कोरी, संभेद सुभाष बनसोडे, प्रकाश राजू तंडन यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रात्रीच्या वेळी घराकडे निघालेल्या तरुणाला रस्त्यात शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास शहरातील अप्पोहत्ती चौक येथे घडली। याबाबत विजय पांडुरंग ढोले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मोहसिफ नामक व्यक्ती विरुद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे। तक्रारदार हे लहुजी चौक परिसरातून घरी जात होते। अचानक अप्पोहत्ती चौक परिसरात मोहसिफ याने कोणत्याही कारणाशिवाय तक्रारदार यांना शिवीगाळ केली। तक्रारदार यांनी तू मला शिवीगाळ का करतोस असे विचारले असता रागावून मोहसिफ याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली। शहरातील अप्पोहत्ती चौक येथे बुधवारी दुपारी घडलेल्या घटनेत एका महिलेशी गैरवर्तन करून तिच्या पतीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे। सावेडी उपनगरात राहणाऱ्या पीडित 35 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवारी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भिंगार जवळील आलमगीर परिसरातील ब्रह्मनगर येथे जुन्या वादाच्या कारणावरून एका व्यक्तीवर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला। ही घटना 1 एप्रिल रोजी घडली। या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अशोक बनसी गायकवाड यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।